The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. ज्ञान पर्वणी साहित्याची आली गोदा काठी, अभिमानाने गरजा आता जय जय माय मराठी. अशा शब्दसुरांनी नाशिकला होणारं मराठी साहित्य संमेलन जगभरातील साहित्य रसिकापर्यंत पोहोचवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कवी, गीतकार मिलिंदजी गांधी यांचं आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. सध्या निवृत्त पण शासकीय सहकार खाते लेखापरीक्षक ही जबाबदारी सांभाळत असतानाच मिलिंदजी यांनी कविता, गझल, चित्रपट गीत, अल्बम सॉन्ग, विडंबन अशा विविध साहित्य प्रकारात मराठी, हिंदी, इंग्लिश अशा बहुभाषांमध्ये लिखाण केलं. एकाहून एक सरस गाणी त्यांनी लिहिली आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली देखील. फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज संगीतकार आणि गायक यांना देखील मिलिंदजी यांच्या शब्दांनी भुरळ घातली आणि म्हणूनच अनेक दिग्गज संगीतकार यांनी त्यांच्या गीतांना संगीतबद्ध केलं, तर दिग्गज गायकांनी त्यांच्या स्वरात मिलिंद गांधी यांच्या शब्दांना जिवंत केलं. मिलिंदजी यांच्या अनेक गीत, कविता, त्यांचा प्रकाशित असलेला कविता संग्रह अशी त्यांची साहित्य संपदा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे. विद्यार्थ्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्याकरिता वेगवेगळ्या विषयांवरील 27 गीतांचं त्यांचं लेखन म्हणजे समाज प्रबोधन आणि लोकशिक्षणाची पेरणी करणारं अक्षरधन. बहुआयामी व्यक्तिमत्व मिलिंदजी गांधी यांच्या शब्दांची धुंद हवा अनुभवण्यासाठी सुरू करूया आजचा पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. नमस्कार, मी कवी गीतकार मिलिंद गांधी आज आपल्याशी हा मुक्त संवाद साधताना आणि रसिकांना कविता याविषयी माझे विचार व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे. आता विषय असा आहे की कविता म्हणजे नक्की काय. कवितेबद्दल बोलायचं तर कविता ही मुळामध्ये आपल्या आतमध्ये असावी लागते, आपल्या मनात ती रुजलेली असावी लागते. कविता शिकता येत नाही. कविता ही उपजत आपल्या मनामध्ये रुंजी घालत असते. कवितेच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिचं वृत्त, तिचे छंद, तिचे प्रकार हे आपल्याला शिकता येतात. परंतु कवितेचा भाव जो आहे तो आपल्या सभोवती घडणाऱ्या असंख्य घटना ज्या असतात त्या घटनांची आपल्या मनावर उमटलेली प्रतिक्रिया जेव्हा शब्दबद्ध होते तेव्हा त्याची एक सुंदर कविता होत असते. कधी कधी आपल्या मनामध्ये काही विचार येत असतात आणि त्या विचारातून आपोआप शब्द आपल्या समोर येऊन उभे राहतात आणि मग आपल्याला वाटतं की यस, हे लिहायला पाहिजे, हे कुठेतरी शब्दातनं व्यक्त झालं पाहिजे. आणि आपण ती लिहितो आणि लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण जेव्हा रसिकांच्या समोर ती ठेवतो, रसिक जेव्हा त्याचा आस्वाद घेतात, तेव्हा बहुतेक वेळा ती भावना जी असते ती रसिकांच्या मनातली असते, रसिकांच्या काळजातली असते, रसिकांना हवी हवीशी असते. अशा या कवितेच्या विश्वामध्ये मी शालेय जीवनापासूनच रममाण झालेलो आहे. इयत्ता 9वी मध्ये असतानाच मला या कवितेचा छंद लागला, लिखाणाचा छंद लागला. आणि मला आठवतंय की वसंतराव देशपांडे, ज्येष्ठ संगीत आणि गायक, तर या वसंतराव देशपांडेंचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस मी एक कविता लिहिली होती. त्या ओळी अशा होत्या की वसंत जाता सोडून आम्हा बहार ओसरला, आमुच्या दुःखा नाही सीमा काय कल्पना तुला.
आता त्यावेळेस आहे ना, आमचं दैवत म्हणजे कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर. तर मी त्यांना त्या ओळी ऐकवल्या. कवितेवरती संस्कार कसे होत असतात ज्येष्ठ कवींचे, किंवा कशा पद्धतीने ते आपल्याला घडवत असतात याचं उत्तम उदाहरण आहे. तात्यासाहेबांनी ती कविता ऐकल्यानंतर मला सांगितलं, मिलिंद छान लिहिली, पण थोडीशी इथे मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते तुला. ती म्हणजे अशी की वसंत जाता सोडून आम्हा बहार ओसरला, असं जे तू लिहिले. तर बहार हा शब्द हिंदीमध्ये येतो, मराठीमध्ये बहर असा शब्द आहे, परंतु वृत्ताच्या हिशोबाने बहार हाच तिथे परफेक्ट बसतोय. तरी पण इथून पुढे लिहिताना तू या गोष्टीचा विचार कर, आणि मराठीमध्ये जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा शुद्ध मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही हिंदीमध्ये लिहिता तेव्हा हिंदी लिहिण्याचा प्रयत्न करा. शक्यतो अशी भाषांची सरमिसळ होऊ देऊ नका, कारण त्या भाषेचं सौंदर्य हे टिकलं पाहिजे, आणि ते टिकण्यासाठी तुम्हाला ती भाषा शिकली पाहिजे, आणि ती भाषा अस्खलितपणे मांडता आली पाहिजे. त्या भाषेचं सौंदर्य जपता आलं पाहिजे. आणि तिथून पुढे आमचा हा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनातून जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्ही आलो, तेव्हा आम्हाला DYK कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होते, आनंद जोरवेकर. या आनंद जोरवेकरांनी कवितेचं वेळ लावला आम्हाला. खऱ्या अर्थाने तारुण्य सुलभ भावनेमध्ये ज्या कविता होतात, तर त्या संस्करित करून कशा चांगल्या होतील आणि ज्या सर्वसामान्यांना रसिकांना आवडतील, असे संस्कार आम्हाला आनंद जोरवेकर सरांकडून मिळाले. आता या आनंद जोरवेकरांबद्दल सांगायचं तर, आनंद जोरवेकर एवढा मोठा कवी होता नाशिकचा, की तात्यासाहेब सुद्धा सांगायचे की महाराष्ट्रातला नव्या युगातला हा एक फार मोठा कवी आहे. आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने ते नाही येतात, परंतु ते अतिशय सुंदर लिखाण करायचे. त्यांची एक ओळ अजून आठवते मला, की दुःख जाळते अजून तू न पाहिले वळून, अन श्यामल श्वासांचे दिन गेले मावळ. इतकं तरल भावनेतून एका विशिष्ट अशा तत्व पातळीवरती नेऊन ठेवणारं त्यांचं हे भाष्य होतं, आणि ही कविता होती. तर ह्या संगतीमध्ये पुढे मी कविता लिहिता लिहिता मग गझलच्या प्रेमात पडलो. सुरेश भटांचे संस्कार त्यावेळेस अतिशय होते माझ्या लिखाणावरती, आणि मग गझलचा जन्म झाला. मग सुंदर सुंदर गझल निर्मिती झाली. गझल निर्मितीतून पुढे जाता जाता आम्ही चित्रपट सृष्टीकडे वळालो. चित्रपटातली काही गाणी मी लिहिली. म्हणजे जसं सांगायचं झालं तर, एक चिनू नावाचा चित्रपट होता, ज्याचं संगीत अशोक पत्कींनी केलं होतं, आणि अतिशय तरल असं सुंदर ते प्रेमगीत होतं. तुला पाहताना मन मोहरून गेले, डोळ्यावर आठवणचे गाव सापडले. अशा असंख्य रचना पुढे पुढे घडत गेल्या. त्यानंतर काही भक्ती रचना घडल्या. या भक्ती रचनांमध्ये सुरेश वाडकरांनी जवळजवळ माझ्या 40-45 गाण्यांना त्यांचा सुरेल स्वर दिलेला आहे. संजय गीतेंनी त्याचं संगीत केलेलं आहे. आणि हा प्रवास सुरू असतानाच काही गोष्टी अशा घडल्या की मग असं ठरलं की एक पुस्तक करावं आपण या कवितांचं. आणि मग 1995 कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने मी एक काव्यसंग्रह केला, ओठावरची शहरे हे त्याचं नाव. या काव्यसंग्रहाला विद्याधर गोखलेंची प्रस्तावना लागली, आणि मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या शुभ हस्ते याचं संपादन केलं. हा प्रवास असा पुढे पुढे चालू आहे. तर कवितेच्या बाबतीत आता जर काही सांगायचं झालं तर, कविता ही आतून जन्माला येते. कवितेचं तंत्र शिकता येतं, कवितेचे छंद शिकता येते, पण
कवितेचा भाव हा तिचा आत्मा आहे आणि तो जर नसेल तर त्या कवितेमध्ये प्राण नाहीये. जसं गझलचा विषय घेतला, गझल हे वृत्तच आहे. गझलला त्यांचे नियम आहेत, त्या नियमानुसार ती गझल लिहिली गेली पाहिजे, त्याची वृत्त आहे. परंतु त्यातही मला असं वाटतं की गझल ही जी आहे ही मुळामध्ये जो माणूस खऱ्या अर्थाने कवी आहे तोच ती गझल चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. कारण भावार्थ जर नसेल आणि नुसते शब्दांचे खेळ असतील किंवा वृत्तछंदाची नुसती गंमत असेल तर ते ऐकायला सुद्धा चांगलं वाटत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश भटांनी म्हटले, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्याके सात माझ्या तू जीवाला गुंतवावे. याच्यामध्ये वृत्त पण आहे आणि आशय घनता पण आहे. किंवा सुरेश असं म्हणतात की मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. इतकी तारुण्य सुलभ आणि इतकी सुंदर रचना सुरेशजींनी दिलेली आहे. तर हेच संस्कार पुढे घेऊन मग मी सुद्धा अशा कविता रचल्या. मुक्त छंदापेक्षा सुद्धा गेय कवितांमध्ये माझी कविता जास्त रमली आणि ती जास्त खुलून आली आणि त्यामुळे मी आजही वृत्तछंदाच्या लेखनाला जास्त प्राधान्य देतो आणि त्याच पद्धतीने मी माझं काव्यलेखन चालू ठेवले. त्यातल्या मी एखाद्या कवितेला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पूर नावाची एक कविता आहे. तुला भेटले आकाश माझ्या दुःखाच्या भरात, तुला भेटले आकाश माझ्या दुःखाच्या भरात, नाही थोडी पण जागा तुझ्या मोकळ्या घरात. आले पाखरू उदास झाले पंखावर ओझे, त्याच्या पापणी पल्याड प्राण लपलेत माझे. गेले ओळखीचे गाणे तुझ्या मधुर सुरात, नाही थोडी पण जागा तुझ्या मोकळ्या घरात. तुला देऊ तरी कसे माझ्या वेदनेचे गाव, तुला देऊ तरी कसे माझ्या वेदनेचे गाव, तुझ्या झाडावर नाही माझ्या पाखरांचे नाव. वारा पान खुडतोय माझ्या हळव्या उदात, नाही थोडी पण जागा तुझ्या मोकळ्या घरात. निळ्या खोल सागरात चंद्र एकटाच भिजे, निळ्या खोल सागरात चंद्र एकटाच भिजे, त्याच्या नीरव काठास तुझी सावली गणिजे. लाट स्वतःच बुडेल तुझ्या आगळ्या पुरात, नाही थोडी पण जागा तुझ्या मोकळ्या घरात. तुला भेटले आकाश माझ्या दुःखाच्या भरात. या अशा कविता लिहित असताना समाजामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आढळतात, जी विषमता आपल्याला लक्षात येते, त्या विषमतेसाठी काहीतरी लिहावंच वाटतं आणि मग त्यातून एक अशा कवितेचा जन्म झाला, विडंबन काव्याचा. विडंबन हा असा प्रकार आहे की ज्याच्यातून समाजाचं जे दुःख आहे ते एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येतं. आणि मग अशी असंख्य विडंबन गीतं सुद्धा मी लिहिली. त्यातलं एक विडंबन मी आपल्या समोर ठेवतो. ते राजकीय विडंबन आहे आणि राजकीय विडंबन कसं आहे तर संसदेमध्ये काय परिस्थिती होती. आपलं एक प्रख्यात गाणं आहे, सांग सांग भोलानाथ. या सांग सांग भोलानाथचं हे विडंबन म्हणजे प्रहसनच आहे, ते तुम्हाला ऐकवतो. सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय, सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय, अपक्षांचा गट फुटून आम्हा मिळेल काय, सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय. भोलानाथ दुपारी गोंधळ होईल काय,
सभात्याग करण्याची संधी मिळेल काय? भोलानाथ दुपारी गोंधळ होईल काय? सभात्याग करण्याची संधी मिळेल काय? भोलानाथ भोलानाथ सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय? भोलानाथ अविश्वास ठराव हे यंदा, वर्षातून मांडता येतील का रे तीनदा? भोलानाथ अविश्वास ठराव हे यंदा, वर्षातून मांडता येतील का रे तीनदा? भोलानाथ भोलानाथ सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय? भोलानाथ आता सुरू आहे अधिवेशन, करू फोडाफोडी पुरे होईल का रे मिशन? भोलानाथ आता आहे सुरू अधिवेशन, करू फोडाफोडी पुरे होईल का रे मिशन? भोलानाथ भोलानाथ सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय? सांग सांग भोलानाथ सरकार पडेल काय? सरकार पडेल काय? तर हे विडंबन जे आहे तर हे राजकीय परिस्थितीवरती आहे आणि अशा पद्धतीने लिखाणाचं जे काही एक आकाश विस्तृत होत गेलं, मग त्यातून वेगवेगळ्या संकल्पना आल्या, वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या आणि एका लिखाणाला आपल्या एक वेगळा आयाम मिळत गेला. आजकाल लिखाणाच्या बाबतीमध्ये गझल लेखन याच्यावर माझं जास्त लक्ष आहे आणि गझल लिखाणावरती मी जास्त भर देतोय. तर आपल्यासमोर मी एक गझल सादर करतो. बातमीला मला ते नेमके टाळून गेले, बातमीला मला ते नेमके टाळून गेले, संपलो मी असे समजून ते जाळून गेले. चांदण्यांचा कवडसा घेतला हातात जेव्हा, चांदण्यांचा कवडसा घेतला हातात जेव्हा, लखलखाटास या जाणते फाळून गेले, संपलो मी असे समजून ते जाळून गेले. हे तुझ्याही सुरांचे जागते आभास होते, हे तुझ्याही सुरांचे जागरे आभास होते, शब्द माझ्या गझलचे कायदे पाडून गेले, संपलो मी असे समजून ते जाळून गेले. का करावा कुणाचा द्वेष मी या पायरीशी, का करावा कुणाचा द्वेष मी या पायरीशी, फक्त माझी वही ते शेवटी चाळून गेले, संपलो मी असे समजून ते जाळून गेले. शोधला काय कोणी अर्थ माझ्या शायरीचा, शोधला काय कोणी अर्थ माझ्या शायरीचा, रक्त होते जरासे सांडले वाढून गेले, संपलो मी असे समजून ते जाळून गेले. आवडावे मला जे ते कुणा का आवडावे, आवडावे जे मला ते कुणा का आवडावे, ज्यास होते कळाले आसवे ढळून गेले, संपलो मी असे समजून ते जाळून गेले, बातमीला मला ते नेमके टाळून गेले. अजून एक गझल मी आपल्या समोर पेश करतो की माणसाला आपल्या मनामध्ये जे येईल त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. याच आशयावरती एक गझल आहे की गळ्यात सूर दाटता खुशाल गायला हवे, गळ्यात सूर दाटता खुशाल गायला हवे, तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. उदास तू हताश मी अशात चंद्र गोठला, उदास तू हताश मी अशात चंद्र गोठला, कुणास दोष द्यायचा कसे ठरायला हवे, तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. जपून रेशमी खुणा मिटून घ्यायची वही, जपून रेशमी खुणा मिटून घ्यायची वही, नवीन पान मखमली पुन्हा लिहायला हवे,
तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. दिलास देह पेटता जळून राख जाहलो. दिलास देह पेटता जळून राख जाहलो. फुलातला सुगंध होत दरवळायला हवे. प्रकाश तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. अथांग लोचनातली व्यथाच सांडलीस तू. अथांग लोचनातली व्यथाच सांडलीस तू. मधाळ दोन घोट हे मुकाट प्यायला हवे. तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. नकोच बंधने खुळी उडायला नभामध्ये. नकोच बंधने खुळी उडायला नभामध्ये. कुणासही कुणी गडे मिठीत घ्यायला हवे. तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. आणि अंतिम असं आहे की अधीर श्वास थांबताच संपणार ही कथा. श्वास थांबले की सगळं संपणार. हे जग सोडायचे आपल्याला आणि सगळंच निघून जाणार. अधीर श्वास थांबताच संपणार ही कथा. करार संपल्यावरी निघून जायला हवे. करार संपल्यावरी निघून जायला हवे. गळ्यात सूर दाटता खुशाल गायला हवे. तमात अंतरातल्या प्रकाश व्हायला हवे. असं हे अंतरातला प्रकाश जो आहे तो माणसाने उजळला तर त्याचं आयुष्य हे निश्चितच एका चांगल्या दिशेने प्रवास करू शकतं. आणि आपल्या मनामधली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्या ऊर्जेने एक चांगला आपण माणूस घडू शकतो, समाज घडवू शकतो. आणि हेच प्रयत्न कवींचे असायला हवेत. आणि हीच धारणा कवीची असली पाहिजे की हा जो काही समाजात पसरलेला अंधकार आहे तो आपल्या कवितेच्या शब्दांनी कसा दूर होईल आणि लोकांना त्यातून एक वेगळी दिशा कशी मिळेल, एक प्रकाश गाणं कसं त्यांना म्हणता येईल याचा विचार नेहमी करत राहावा. आणि हीच माझी एक छोटीशी प्रयत्नपूर्वक अशी आपणा सर्वांना विनंती आहे की आयुष्य जे आहे ते खूप छोटं आहे पण ते आनंदासारखं जगलं पाहिजे. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.